बसले पाहिजे। समाजाची अवस्था काय आहे? चल उठ गड्या झोप सोड सोड आपली, हे पेटले चहू कडून आग लागली, हा बाग लाविला कुणी कुणाची ही मुले, धरोणी चालले फुले न हे झाड तोडले। आपण कोण्या संस्कृतीतून जन्माला आलो ना आपण काय करायला लागलेलो? या देशाला हे भान देण्याची गरज आहे, त्याच्याकरता ह्या कथा आहे। मुलगी सासरला जाण्याच्या अगोदर तिच्या डोक्यात सुविचार पेरावे ही गरज आहे आजच्या काळाची। नाहीतर घरी सगळं बरोबर असलं तरी जिओच्या मोबाईलवरून तुम्हाला फोन करते 5 मिनिटात, आई मला इथं करमत नाही। माय म्हणते बाई काही टेन्शन न घेऊ, करमत नाही ये, आपल्या घरी का कायची कमतरता आहे का? तिच्या डोक्यात विचार देण्याची गरज आहे। तितिक्षा म्हटलेला आहे त्यानं, शास्त्रानं त्याला सहनशीलता वाढवण्याची गरज आहे। विचारे सुख साधावे, त्याच्याशिवाय सुख नाही मिळणार। वस्तू हजारों गोळा करता येतील पण सुख बुद्धीतल्या विचाराशिवाय सुविचाराशिवाय येणार नाही। नाहीतर महाराजांनी सांगितलेलं आहे, संसार की आंधी में, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में जय हो जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है। जय हो। विषयों में हवा छूटी, अखियों में पड़ी धूली, विषयों की हवा छूटी, अखियों में पड़ी धूली, ममता की उड़ी काठी, सब बदन चुभी फूली, ममता की उड़ी काटी, सब बदन चुभी भूली, इस क्रोध की बिजली से, इस क्रोध की बिजली से जल जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, बह जाने का डर है, बह जाने का डर है। तो संसार नुसता उपभोगा करता असेल, त्या उपभोगातून जीवाला सुख मिळणार नाहीये। विषयों की हवा छूटी, अखियों में पड़ी धूली, विषयाचा उपभोग घेण्याकरता कुटुंब असेल, लाड पुरवण्याकरता जर घर असेल, तिथं सुख नाही आहे। त्या भोगाचा कितीही भोग घेतला, माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, तरी आगीमध्ये जसं तूप टाकलं तर ती आग विझत नाही, उलट जास्त वाढत जाते। तसा उपभोग घेणारा जीवनभर उपभोग घेतो पण सुखी होत नाही। इथे विकार सांगितले संसाराच्या ठिकाणी शास्त्राने, जीवाच्या ठिकाणी पंच विषय म्हणतात त्याला। शब्द नावाचा विषय आहे, रूप रस स्पर्श आणि गंध। शब्द नावाचा विषय, आपल्या विरोधात जरी कोणी बोललं थोडी सहनशीलता ऐकून घेण्याची। संसारामध्ये हे ऐकून घेण्याची ताकद पाहिजे, कारण सगळे जण एकमेकाला बोलत असतात।
आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात सांगे. हे कोणत्या देशातून ट्रेनिंग घेऊन आल्या काय माहित. ते पहिले फुल जीव घालते. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीत व्यादासी चारा घालन. तो बोकळ जसा कापण्याच्या अगोदर कसंही त्याला फुल जीव घालते तसं जीव घालतात फुल. भेंडीची भाजी आवडते तुम्हाला बारीक कांदा टाकून फुल जेवण द्या. मग फुल जेवण झालं की आरामशीर त्याच्या एकटीनं कोणाचं करा. पोटेचं लोकळं दूध जाऊ का पोट्याचं धोतर दूध जाऊ. त्या काही नाही कळा तुम्हाला आज ठरवा लागेल तुम्हाला मी पाहिजे का पोटापोटी पाहिजे. मग तोंडाकडे काय पाहिजे अशाच बोलतात त्या. ती काही नाही गळ्या तुम्हाला ठरवा लागेल तुम्हाला मी पाहिजे का बुडाबुडी पाहिजे. हा रानबोग्या म्हणते ऑफकोर्स बेबी तूच पाहिजे. आमची लाडाची सुनबाई ती गोष्टी करते बोलते आणि सांगते. जर सुविचार नसतील डोक्यात माणूस विषयाचा गुलाम होईल. ते शब्द ऐकेल नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माय बाप पाहिजेत नाही. जित्यापणी हे मरण मुच आम्ही डोळ्यानं पाहिलं र पाहिलं र पाहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. फाटक्या छपरात कसं राहावं. ज्या आईनं लहानपणापासून कष्ट केले त्या घरामध्ये 2 मजली बिल्डिंग मध्ये 30,000च्या कुत्र्याले राहिले जागा आहे पण मायबाप आले नाही. फाटक्या छपरात कसं राहावं काय खावं आणि काय प्यावं. या म्हातारपणात आम्ही कामाला कुठं जावं. शेतीवाडी घरदार सार पोराच्या नावानं लिहिलं र लिहिलं र लिहिलं र. बाबा अति अंगठा लावा फक्त मग मेले तर चालते तुम्ही. या कलियुगाच वार कस उलटच वाहतय सार. काय सांगू तुम्हा दादानो सारी बिघडून गेली पोर. सत्य डोळ्यांनी पाहून आता गीत सोपाना लिहिलं र. नवीन पद्धत काढली नवीन. पहिले चांगली पद्धत होती. सासऱ्याले मामांजी म्हणे. लय सासरा धार्मिक असला तर मामांजी अजून एक टिंब शिल्लक. सासूले आत्या म्हणे. आता लोक खूप एज्युकेटेड झाले का नाही. आता आई म्हणते आई. जिले म्हणते आई तिलेच बाहेर काढून द्यायची गाई. सासऱ्याले मामाजी म्हणे. आता बाबा म्हणते बाबा त्याच्याच घरावर ताबा. या कलियुगाच वार. अरे बाबा तोंडानं गोड शब्द बोलतोयस पण संसार कोण निभवेल. प्रपंच हा आहे पाया परमार्थाचा. 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 सर्व संतांनी एक गोष्ट संसारिका करिता एक गोष्ट संसारिका करता कॉमन सांगितली.
कोणती? तुम्ही जे करताय ते सर्वात उच्च आहे, उदात्त आहे, पण त्याच्यामध्ये विचार नसतील तर ते पशुसारखं कर्म आहे. विचाराविना जे जे करणे संसार आहे, त्या संसारामध्ये समजदारी नाही, तितिक्षा नाही, परोपकार नाही, तो धन्य गृहस्थाश्रम नाही. महाराजांच्या अभंग गाथेमध्ये धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी वाती अतिथींचा भार ती सकल नारी नर. संसारी माणूस धन्य आहे, पण कोणता? ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याला घरातलेच लोक वागवणं त्याचीच दया येत नाही, सहनशीलता नाही, तो विषयाचा पुतळा बनलेला. शब्दामध्ये जीव अडकले. रूप नावाचा विषय आहे, एकाचं वर्णन केलं तर 7 दिवसाची कथा होईल. थोडक्यामध्ये